जरा बरा मित्रांनो, जगत रहा बघत रहा. मी सुयोग पंडित यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करतो. आज बघूया बागेसरी. एक राग. हिचा समय म्हणजे रात्रीचा दुसरा प्रहर. पण बागेसरी हे छान वाटतं बागेश्रीपेक्षा. श्रीमध्ये देवीचं वंदन आहे, देवीला वंदन आहे. बागेश्रीमध्ये स्त्रीचं एक जीवन आहे, जीवनातील मनाच्या स्थिती आहेत. श्वासांचा भाता हे आपलं शरीराचं खूप मोठं यंत्र. आता या यंत्राला न कुरकुरता चालू ठेवायचंय तर हवं विचारांचं वंगण. पण वंगण येताच बागेश्रीच्या यंत्रातून आतले मनातले निखारे पेटही घेऊ शकतात. मग हास्य कसं फुलायचं हो? म्हणून थोडा वरवरचाच विचार करत जीवन मूळ घट्ट पकडत बागेसरी जगते. ज्ञान, बुद्धी, हुशारी हे दागिने साधनं आहेत, पण गरज नक्कीच बनवू नयेत हे जाणत जीवनातली नाती, मित्र, गरजेला अडीनडीला धावून जाणं हे व असं सगळं बागेसरीचा भाता चालू ठेवायचं कारण ठरतात हे ती जाणत असते. कधी मध्ये तिच्या धावून जाण्याला फसवणुकीची फळं मिळतही असतील. पण पुन्हा श्वास घ्यायचाय, आक्रस्ताळा भाता पुन्हा सात्विक सांभाळायचाय हे जाणत स्वतःच्या जीवनाला ध्रुवीय पदाचा 2 टोकांनी व्यास जुळवत एकवटत जगायचंय. डोळे भरून येतात अगदी हसता हसता, कारण हा बागेसरी राग आहेच तसा. सगळं जवळ असून हुरहुर व धडधड देणारा. ना बोले ना बोले ना बोले रे, घुंगट की पटना खोले रे, हे गीत उगीच का त्यात बसले? पण पुन्हा शिल्पा पवार कपाडिया बनून ध्रुवी संगे आई बनत प्रकाशाची एखादी 4 ओळी नाहीतर 2 ओळी आळवणारा, आठवणारा, खुदकन स्वतःशीच हसणारा राग बागेसरी. वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा शिल्पा पवार कपाडिया बागेसरी. धन्यवाद मित्रांनो. जगत रहा बघत रहा. जरा बरा.